त्याचबरोबर गरमागरम वडापाव खाऊ शकता. चला पंच घ्या ना. राज स्ट्राइक वरती आहे, गोलंदाजी मार्क वरती. प्रणितला आपण पाहतोय जो मागच्या मॅचचा हिरो. यावेळेला पहिला चेंडू सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त स्विंग होतोय आणि यावेळेला पंचांवरती अतिरिक्त प्रेशर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कधी कधी आपण पाहतो की या ठिकाणी अतिरिक्त उत्साह देखील पाहायला मिळतो. रुपेश रसाळ यष्ट्यांच्या पाठीमागे थोडंसं अतिरिक्त उत्साह रुपेश रसाळ यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात हे काही नवीन नाहीये, आपल्याला सासुरवाडीमध्ये आलेत असा पद्धतीचा उत्साह स्वाभाविक आहे त्यांच्याकडनं पाहायला मिळणार. जेव्हा ते आले तेव्हा तो असाच उत्साह दाखवतात. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलंय, परंतु तेवढंच सुरेख आणि दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू संभवतः सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला आपण राजची देखील जर बॉडी लँग्वेज पाहिली, जर त्याचं एक्सप्रेशन बघितलं तर त्यांनी देखील एक्सेप्ट केलं होतं. परंतु यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट वरती जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता खरं तर झेल पकडणं गरजेचं होतं रुपेशची. ज्या चेंडूवरती विकेट मिळणार नाही त्या ठिकाणी तो उत्साह दाखवतो आणि जो चेंडू पकडायला पाहिजे त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षण थोडंसं खराब करतो. हाही चेंडू सुरेख आहे, जबरदस्त असं कमबॅक केलं जात आहे. अर्थात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा यायला पाहिजे. धुमाळ वॉरियर्स संघाचा जो आघाडीचा फलंदाज आहे त्याला आपण मैदानावरती पाहतोय. नॉन स्ट्राईक मार्क वरती देखील तेवढाच आक्रमक असा खेळाडू आहे. षटक पहिलं संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जरा तिकडे बसणार आहे, त्यांना उभं राहून तो स्कोर लिहायला लागतोय. किती वेळा तुम्हाला सांगायचं जरा तिकडे बसा ना, त्यांना स्कोर उभं राहून लिहायला लागतोय तुमच्यामुळे. वार आमचे आयोजक जरा दखल घ्या त्याची. किती वेळा सांगायचं तुम्हाला. आता जे खुर्च्या आहेत त्या जरा रिकाम्या करून द्या ना, आमचे कोण बसले असतील तर. अरे ते स्कोरर ते युट्यूब लाईव्ह वाले उभे राहिले तुमच्यामुळे, जरा त्यांना बसायला खुर्च्या द्या तिकडे. आमचे जी मंडळी बसलेत ना त्यांनी खुर्च्या द्या, जरा मोकळ्या करा. श्रीरामनगर मधले जी कोण मुलं बसले असतील तर त्यांना विनंती आहे कृपया आपण खुर्च्या रिकाम्या करून दिला तर बरं पडेल. किशोर तू घ्या. यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हरिया फायटर्सचं यशस्वी पुनरागमन. रुपेश रसाळ याच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. नाही, सुधीर आयरे गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅटर्स नेम वैभव विधाते फलंदाजी मार्क वरती दाखल झालेले आहेत. आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. धुमाळ वॉरियर्स संघाकडून खेळत असताना या मॅच मध्ये त्याच्याकडनं नक्कीच एक मोठी मॅरेथॉन इनिंग नक्कीच अभिप्रेत असणार आहे. तर रिया फायटर संघाचा सुधीर चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. विकास क्षीरसागर सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. अर्थात यावेळेला आपण जर पाहिलं तर एक धाव जरूर मिळणार आहे या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या अतिशय संत गतीने 6 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. सुधीर आयरे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील अष्टपैलू अशी भूमिका पार पाडलेली होती. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल
या दोन्ही क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असं योगदान त्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा फ्लायटेड चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केले, ज्या ठिकाणी चेंडू 2 धावांसाठी जातोय. डिक्लेअर झोनमध्ये दुहेरी धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. आर्या फायटर्स आणि धुमाळ वॉरियर्स यांच्यामध्ये महत्वपूर्ण अशी लढत. याच्यानंतर एम सुपर टायटन्स आणि अर्नवारो वॉरियर्स. यस, इट्स अ बिग विकेट, इट्स अ बिग विकेट. राज बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 8 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. म्हणजे अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मोठे फटके तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये. बॅटर्स नेम सिद्धेश. आणि धुमाळ वॉरियर्स संघाचा हा युवा खेळाडू आहे, आक्रमक असा खेळाडू आहे. सिद्धेश क्रमांक 4 वरती संभवता फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. तुषार क्षीरसागर व्यासपीठावरती यायचं आहे. तुषारजी क्षीरसागर व्यासपीठावरती यायचं आहे. राज बाबू तिकडं तिकडं. या चेंडूवरती सिंगल नक्कीच मिळणार आहे, नो डाऊट. यस, सिंगलच्या मदतीने फलंदाजी करत असताना आतापर्यंत धुमाळ वॉरियर्स संघाला सूर सापडलेला नाहीये. हाही चेंडू सुरेख आहे. मिस्टर प्रणित यांचा मागच्या मॅचमध्ये अष्टपैलू भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर करतोय वैभव विधाते. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये खेळून काढतो, ज्या ठिकाणी सिंगल धाव जरूर मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होताना पाहायला भेटत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलेला चेंडू. याही चेंडूवरती सिंगल धावेची भर पडते आहे. धावसंख्या अतिशय संत गतीने पुढे सरकते. 11 धावा झालेल्या आहेत. वैभव याही वेळेला अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करतोय. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशी लढत आहे. धुमाळ वॉरियर्स संघाचा जर आतापर्यंतचा आपण या संपूर्ण स्पर्धेतला आलेख पाहिला तर रमसाई रायडर्स यांच्याबरोबर त्यांचा एक सामना झालेला होता. त्याच्यानंतर या सामन्यामध्ये देखील रिया फायटरच्या विरोधामध्ये, जो की फार महत्वाचा सामना आहे, अजून देखील संघर्षपूर्ण असा खेळ ते सादर करतायत. आपल्याला जर कुणाला गरमागरम वडापाव खायचा असेल तर हॉटेल स्वागत आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. योगेश घोडेराव त्या ठिकाणी तुमची प्रतीक्षा करतायत. धनराज यादव यांच्या अंगणामध्ये त्यांनी त्यांचा स्टॉल मांडलेला आहे. आपल्याला विनंती आहे, जर तुम्हाला देखील गरमागरम वडापाव खायचे असतील, लज्जतदार वडापाव आहे, अगदी चविष्ट वडापाव आहे. हॉटेल उंबरमध्ये कार्यरत असणारे योगेश घोडेराव, त्याचबरोबर त्यांची दुसरी शाखा इथे समोर गेटवरती आहे. योगेश घोडेराव यांनी आज 2 ब्रँचेस या ठिकाणी आपल्या ठेवलेले आहेत. एक अंडापावचा स्टॉल आहे आणि एक वडापावचा स्टॉल आहे. यावेळेला यस यस, इट्स टेकन. खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. आर्या फायटर्स मध्ये जल्लोष आहे. त्याचबरोबर वाडीतील सर्व महिलांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे, उद्या बरोबर 7 वाजता मंदिरात यायचं आहे आपल्याला. सर्व ग्रामस्थ, विशेषतः त्याच्यामध्ये तरुण पण आहेत, महिला आहेत, ग्रामस्थ आहेत. उद्या बरोबर सकाळी 7 वाजता आपल्याला श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करायचा आहे. सकाळी काकडा आरती असणार आहे, त्याच्यानंतर बरोबर 7 वाजता अभिषेक असणार आहे, ठीक 10 वाजता कीर्तन आहे, 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा असणार आहे, त्याच्यानंतर सत्यनारायणची महापूजा असणार आहे, पालखी मिरवणूक आहे. यावेळेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. खराब थ्रो पाहायला मिळतोय. 1+2 3 रन्स. यस, 3 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला काहीशी आकार घेताना 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या दृष्टीने विशेषतः रिया फायटर्स आपल्या अगोदरच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण विजय त्यांनी प्राप्त केलेला होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर कंप्लीट केली जाऊ शकते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. रिया फायटर्स मध्ये एक अभूतपूर्व असा जोश आहे. स्वतः रुपेश रसा संघ मालक आहेत. रुपेश रसा ज्या वेळेला क्रिकेटचा संघ घेऊन मैदानामध्ये येतात ना, त्यावेळेला ते खेळतात. परंतु ज्यावेळेला कबड्डीच्या मैदानावरती त्यांची टीम असते ना, त्यावेळेला ते कबड्डी खेळत नाहीत. कदाचित याची देखील ते दखल घेतील येणाऱ्या कालावधीमध्ये.
दापोली प्रीमियर लीग जी कबड्डीची एक मोठी स्पर्धा असते तिथे देखील ते मालक म्हणून असतात. आम्ही अपेक्षा करू की तिथे देखील तुम्ही खेळा, कारण क्रिकेट देखील खेळता, कबड्डी देखील खेळताना बघायचं तुम्हाला. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक फंबल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅक टू द पॅव्हलियन. धावचीच्या स्वरूपामध्ये धुमाळ वॉरियर्सला अजून एक मोठा धक्का बसतोय. 18 धावा, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. शानदार गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाकडनं पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय वैभव विधाते. पुन्हा एकदा सज्ज होतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय सीमारेषेवरती. प्रणित सारखा एक उंच पुरा असा एक युवा खेळाडू आहे, अष्टपैलू असा खेळाडू आहे. त्याचबरोबर षटक देखील संपतंय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धुमाळ वॉरियर्सने 19 धावा बनवल्या आणि रिया फायटर समोर 20 धावांचं तुलनेने माफक वाटणारं आव्हान सेट केलंय. 26 बॉल 20 धावांची आवश्यकता. नेमकं दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडणार, काय बिघडणार हे देखील जाणून घेणार. परंतु तत्पूर्वी याच्यानंतरचा होणारा सामना आपण टॉस करून घेऊया. AM सुपर टायटन्स अर्नवारो वॉरियर्स. AM सुपर टायटन्स आणि अर्नवारो वॉरियर्स हा सामना फार महत्वाचा आहे, कारण दत्ताराम भारदे AM सुपर टायटन्स मधून खेळतात, तर अर्नवारो वॉरियर्स मध्ये त्याचा सक्का मावस भाऊ खेळतोय. आता हे भावाभावांमधलं युद्ध आहे. कदाचित AM सुपर टायटन्स दत्ताराम भारदेला संधी देणार का, हा देखील एक प्रश्न निर्माण होऊ शकेल. मागच्या मॅच मध्ये खेळवलं होतं कदाचित त्याला, त्याच्यामुळे कदाचित या मॅच मध्ये तो ड्रॉप देखील होऊ शकेल. संघ मालकाच्या डोक्यात काय चालू असेल ते पदे नाही. AM सुपर टायटन्स अर्नवारो वॉरियर्स. रिया फायटरचे मालक इथे आले रुपेश रसाळ. कबड्डीच्या मैदानावरती आम्ही तुम्हाला पाहतो, कबड्डी खेळावी लागेल तुम्हाला. चला या. कुठे AM सुपर टायटन्स अर्नवारो वॉरियर्स. चला या. आणि ज्या ज्यावेळेला धनराज यादव आले त्यावेळेला दत्ताराम भारदे थोडेसे दूर राहिलेत. या हा अर्नवारो वॉरियर्स आहे, त्याच्या समोर आहे AM सुपर टायटन्स प्रवीण क्षीरसागर आणि धनराज यादव. संतोष जयदाते यांना विनंती करतो आपण टॉस करून घ्या. सांगतो AM सुपर टायटन्स अर्नवारो वॉरियर्स. प्रवीणजी क्षीरसागर आहेत, कॅप्टन आहेत AM सुपर टायटन्सचे. समोर धनराज यादवचा अर्नवारो वॉरियर्स आहे. दत्ताराम भारदेला संधी देणार का, हा फार मोठा प्रश्न असणार आहे, कारण ज्या वेळेला धनराज यादवची टीम दत्ताराम भारदेच्या विरोधात असते त्या वेळेला धनराज यादव थोडेसे वरचढ ठरलेत. हेड ऑर टेल्स, हेड ऑल टेल्स. AM सुपर टायटन्स विन द टॉस. प्रवीण बॅटिंग की फिल्डिंग काय सांगायचं इथं सांगा बरं, लवकर सांगा. गोलंदाजी ओके. AM सुपर टायटन्स विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. 20 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉलमध्ये राजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. षटकातला पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळते आणि आपलं खातं देखील ओपन केलं जात आहे. रिया फायटर्स संघाचा स्टार खेळाडू आहे बॅटर सागर आहे. सागरसाठी या षटकातला पुढचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. धाव मात्र भेटत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होते. सागर बनामराज हे बॅटल फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. बिमर टाकण्याचा प्रयत्न होता. येस ऍब्सोल्युटली इट्स अ राईट डिसिजन. थोडस बिमर टाकण्याचा प्रयत्न यावेळेला झाला होता गोलंदाजाकडून. पंचांच्या मनामध्ये कोणताही संदेह नव्हता, शंका नव्हती आणि एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडलेली आहे. यानंतर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक ने छोड़ा था दूसरे ने लपक लिया, अंत में जाकर सागर सीधा बैक टू द पैवेलियन. ये बड़ा झटका होगा रिया फाइटर्स की टीम के लिए. हालांकि रुपेश रसाळ अभी भी शेष है पैवेलियन में. न्यू बॅटर्स मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. बॅटर्स नेम
बॅटर्स श्वेत फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. राजने त्याची कामगिरी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडले. मोठा धक्का दिलेला आहे. यावेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर पंचांच्या मनामध्ये पुनश्च एकदा कोणताही संध्या नाहीये. दोन्ही हात भूमी समांतर करत एका अवांतर धावेचा इशारा आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही पुढे सरकती आहे. 4 धावा धावफलकावरती. अजून देखील 16 धावांची गरज आहे. यावेळेला दांडी गुल श्वेत बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय लाजवाब गोलंदाजी मिस्टर राज यांची. ये तो झांकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. राज का राज हर जगह पर होगा. पसंद करने वालों के दिलों में, नापसंद करने वालों के दिमाग में. क्या लाजवाब गेंदबाजी समय मिस्टर राज के द्वारा. एक ओवर में 2 विकेट का पतन होता हुआ और शानदार कमबॅक किया है. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना अजून एक खुश खबर आहे. तुमच्यासाठी विनामूल्य आम्ही चहा आणि बिस्किटची व्यवस्था केलेली आहे. विनामूल्य चहा बिस्किटची व्यवस्था केलेली आहे. अगदी समालोचन कक्षाच्या बरोबर पाठीमागे, समालोचन कक्षाच्या बरोबर बॅक साईडला मोफत चहा बिस्किट आहे. धावसंख्या पोहोचते 4 धावा. प्रणित आलाय आणि सुधीर आहे. प्रणित आणि सुधीर आहे. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता प्रणित. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक यावेळेला संपलंय. थोडंसं प्रेशर आहे, दबाव आहे. अजून 5 आहेत. अजून 5. उद्या लवकर 4 ना 16 पाहिजे. 18 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता या ठिकाणी पॉसिबल है. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. और छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. 9 बॉलचा इशारा. पुनश्च एकदा मिस्टर एक्स्ट्रा चिबर धावफलकामध्ये. धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचते. 15 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धुमाळ वॉरियर संघाचा जो मला वाटतं संघ मालक आहेत कदाचित, ते चर्चा करतात. गोलंदाजाबरोबर व्यूहरचना बनवतायत. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाज समोर प्रणित सारखा चमचमता सितारा. हा चेंडू यष्ट्यांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर. हा टाळ्यांचा कडकडाट. एक निर्धाव चेंडू धुमाळ वॉरियर संघाचा आत्मविश्वास जरूर वाढवतोय. फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्थातच 1+1 = 2. या 2 धावा धावफलकावरती वेगाने धावफलक पुढे सरकवत आहेत. आणि लोकांना पाणी प्यायला नाही तिथं. पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं चेंडूला खेळून काढलं जात आहे, जिथे सिंगल धाव मिळणार आहे. मोफत बिस्किट वाटप देखील सुरू आहे या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून. आणि फार कमी ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतं. पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल आहे. आर्या फायटरच्या आनंदाला उधाण आलेला आहे. आणि का नसावं. बॅक टू बॅक दुसऱ्या विजयाच्या दिशेने हा संघ यशस्वीरित्या घोडदौड करतोय. एकीकडे भाऊजीची टीम जिंकते आणि हे बघितल्यानंतर अर्णव वॉरियर्सला देखील आनंद आलाय. धनराज यादव ते देखील रेसमध्ये आहेत. टीमची धावसंख्या 10 धावा. अजून 10 धावांची गरज आहे. आता धावा करावा लागेल इथे. रुपेश रसासाठी टेटवली गाव नेहमीच जवळचं राहिलं, महत्वाचं राहिलं. आपल्या सासरवाडीत येऊन हा खेळाडू खऱ्याच एक मोठा कीर्तिमान देखील रचतोय. बरंच काही दिलं रुपेश रसाळला या टेटवली गावाने. आज एक मोठी विक्ट्री देखील त्याच्यासाठी प्रतीक्षा करते. यावेळेला धावचीची संधी आहे. कदाचित धाव घेण्याचा जो प्रयत्न होता, परंतु इथे सुरेख क्षेत्ररक्षण. प्रथमतः फलंदाजी करत असताना धुमाळ वॉरियर्सने 19 धावा बनवल्या होत्या. 20 धावांचं छोटंसं आव्हान आणि त्याचा पाठलाग करत असताना आता वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतो रिया फायटरचा संघ. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या मात्र सीमित आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धावफलकावरती. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. व रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बार को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. पुन्हा एकदा राजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. 12 बॉल
9 धावांची आवश्यकता. सुधीर आयरे मागच्या मॅच मध्ये एक चौकार मारला. या मॅच मध्ये देखील सुधीरच्या बॅट मधून खनखनी दणदणीत चौकार येतोय. वेल प्ले मिस्टर सुधीर आयरे. रिया फायटर संघाचा बाहुबली संकट मोचे की भूमिका पार पाड़तोय. न आव देखते हैं न ताव देखते हैं, सीधा गेंद को सीमा रेखा के बाहर खेलते हैं और इसी 4 रनों के साथ रन संख्या अब 15 पर पहुंच चुके हैं. मात्र 5 रन दूर है अपनी दूसरी विन से. इस समय शानदार स्ट्रोक बैक टू बैक सुधीर आयरे के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका है. सुधीर आयरे अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. रुपेश रसाळ यांच्या सासरवाडीमध्ये येऊन चर्चा सुधीर आयरेच्या खेळाची सुरू आहे. केवळ हो यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. रिया फायटर्स बॅक टू बॅक विन द मॅच. रिया फायटर्स जीत मुबारक हो. सलग दुसरा विजय रिया फायटर संघाचा. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो नो डाऊट वन मॅन आर्मी, वन अँड ओनली मिस्टर सुधीर आयरे. प्लीज वेलकम. 2 बॅक टू बॅक चौकार, 2 विकेट घेणारा हा अष्टपैलू खेळाडू. आमच्या अमितजींना विनंती करतो या ठिकाणी श्रम संस्कार केंद्राचे ते पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. आणि यस का बघा योगायोग बघा रिया पाटील